आज मामाच्या गावची जत्रा होती, त्यामुळे माम्यांचा किचनमध्ये सकाळपासून पसारा चालू होता. पहिल्या दिवशी जत्रेचा गोडाचा नैवेद्य असतो, म्हणजे पुरणपोळीचा. त्याचीच तयारी चालू होती. कोण झोपत न उठलेलं होतं, कोण नाश्ता करत होतं. आणि इकडे माझे मधले मामा कपड्याला इस्त्री करत होते. अहो, जत्रेला जायची तयारी. आणि आपली बारकी सासू बोर चालू केली आणि बदा आंघोळ करत होती. माझ्या आजीला व्हिडिओ काढलेला अजिबात आवडत नाही बरं का. अहो, आता घरात 10-15 माणसं म्हणल्यावर 3-4 बादल्या कपडे पडलेली होती. आमच्या पोरींची जिम्मेदारी. त्यात आईनं काढली मध्येच, चादर धुवून टाका. बदा ती पण चादर धुवून टाकलेली होती. अहो, मामाच्या घरी ना छोटीशी म्हणजे 5-7 मस्तपैकी आंब्याची झाड आहे. असंच बघा, आम्ही खाली बसतो आणि वर आंबे लटकत असतात. इकडे केळं, पपया बिपया सगळं असं अंगणात पडलेलं असतं. मजा असते. पण असं समजू नका लय मज्जा असते. अहो, तो आंबा आंबटकीच आहे बाबा म्हणून कोण खात नाही. आता इथं नाही पुरणपोळ्या करून झालेल्या होत्या. पहिली पंगत पोरांची बसलेली होती. ज्यांचा उपवास होता त्यांच्यासाठी मामी खिचडी करत होत्या. आता 10-15 माणसं म्हणल्यावर जेवण तर तुम्ही समजू शकता. लय जेवण होतं. मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतला आणि मग बागेत आहे ना मस्तपैकी गप्पा मारत बसलो. मामा माम्या सगळं मिळून बघा वर्षातनं एकदाच